हां, माझी शाळा ही जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कोलवड असून या शाळेमध्ये एकूण 177 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। परंतु या 2024-25 या सत्रामध्ये 2 गणवेशांपैकी अद्यापपर्यंत आज एकही गणवेश त्यांना प्राप्त झालेला नाही। या गणवेशाचं कापड प्राप्त झालेलं आहे अशी ऐकीव माहिती आहे, परंतु ते अद्यापपर्यंत शाळेपर्यंत कुठल्याही प्रकारचा गणवेश पोहोचलेला नाही। गणवेश वाटपाचं किती वाटप झालं विद्यार्थ्यांना आणि काय झालं, काय ते सध्याचं अपडेट काय करण्यात? शालेय गणवेश शासन म्हणजे MPSP कडून आपल्याला 2 गणवेश मिळतात। त्यापैकी पहिला गणवेश जो आहे तो तालुका स्तरावर एक कमिटी गट शिक्षणानंतर त्याच्या संदर्भात कापड मिळाला आणि तो पहिला शिवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आला होता। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जेवढे गणवेश शिवण्यात आलेले ते सर्व शाळा स्तरावर पोहोचलेले आहे। आणि दुसरा जो गणवेश आहे तो स्काउट गाईडचा आहे। तो स्काउट गाईडच्या गणवेशाच्या संदर्भात पुन्हा एकदा शिलाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 26 जानेवारीपर्यंत हे गणवेश पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही सर्व गट शिक्षणाधिकारी आणि शाळा स्तरांना दिलेले आहेत। बुलढाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाला नाही। पहिलं सत्र संपलंय आणि दुसरं सत्र सध्या सुरू आहे। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा तालुक्यातील एक कोलवड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। हा जिल्हा परिषद शाळेचा पहिला वर्ग आहे। पहिलं सत्र संपून गेलं, दुसरं सध्या सुरू आहे। मात्र अद्यापही शाळेतील विद्यार्थी हे गणवेशाविनाच या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला येतात। काही दिवसानंतर आता 26 जानेवारी सुद्धा येईल, मात्र हे जे विद्यार्थी आहेत शाळेमधले हे विद्यार्थी विना गणवेशाविनाच या ठिकाणी शाळेमध्ये येत आहेत आणि 26 जानेवारी सुद्धा या ठिकाणी गणवेशाविनाच या ठिकाणी साजरी होईल। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी विचारणा केली असता शाळेतील विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळाल्याचं सांगतात, मात्र अद्यापही इथली परिस्थिती पाहिली तर इथल्या एकाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणवेश मिळाला नाही आणि दुसरा जो गणवेश आहे स्काउट गाईडचा तो सुद्धा या ठिकाणी मिळेल की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आपण जर बघितलं तर शाळा सुरू होऊन अनेक दिवस झाले, पहिलं सत्र संपलेलं आहे, दुसरं सत्र या ठिकाणी सुरू आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या 1 लाख जवळपास 56,000 विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि 1402 शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत, मात्र एकाही शाळेला या ठिकाणी गणवेश मिळाला नाही। त्यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी गणवेशाविनाच या ठिकाणी शाळेत येत आहेत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।